केज शहरातील गौरी सजावटीच्या परीक्षणासाठी रोटरी क्लब ऑफ केजची टीम आता पोहोचली फुलेनगर येथील राख परिवाराच्या घरी. दरवर्षी आपण पाहिलं असेल की या परिवारानं जी गौरींची सजावट केली जाते ती उल्लेखनीय असते आणि आपल्यापर्यंत आम्ही ती पोहोचवत बी असतो. वर्षा राख जी की या कामी तिचा खरोखर हातखंडा आहे आणि दरवर्षी आपण तिचं जे कौशल्य हे पाहत असतो. आज आम्ही इथं पोहोचलो. सुरुवातीलाच तिनं सेव्ह द गर्ल चाइल्ड आणि दुसरा स्टॉप व्हायलन्स गिव्ह जस्टिस टू हर अशा नावाची थीम, अर्थात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात तिनं आपलं या ठिकाणी काही दृश्य साकारलेले आहेत आणि काही संदेश बी त्या निमित्तानं दिलेले आहेत. आता रोटरी क्लब ऑफ केजची टीम या ठिकाणी आमच्यासोबत रोटरीच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान नगराध्यक्षा सीताताई बनसोडे आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी माझ्यासोबत माजी अध्यक्ष विकासजी मिरगणे हेही आहेत. आम्ही आता त्यांच्या घरी असलेल्या गौरींचं निरीक्षण करणार आहोत. यावर्षी आपण बघू शकतोय तिनं जे या ठिकाणी थोडं सायंकाळची वेळ झालेली, अंधारामुळे आता या ठिकाणी थोडा कॅमेरा डीम होतोय. या ठिकाणी चंद्रयान 3 वातावरण रहित प्रदूषणमुक्त तर जीवन होईल आरोग्यवक्त, म्हणजे अर्थातच पर्यावरणाची थीम या ठिकाणी न काही साकारलेली आहे. दरवर्षी आपण पाहत असतो की ती अशा काही गोष्टींना प्रदर्शित करत असते ज्याच्यातून मानवी संदेश किंवा आत्ताच्या आवश्यक गोष्टींसाठीचे काही संदेश या ठिकाणी दिले जातात. वृक्ष लावा अंगणात, पसरेल समृद्धी जीवनात अशाचे हे काही वृक्षांचे करा संवर्धन, धरती होईल नंदनवन, जंगल करा घनदाट आणि सळसळेल रक्त मनगटात. ही झोपडी आपण बघू शकतो. कितीतरी वेळ लागतो खरं तर अशी दृश्य साकारायला. म्हणूनच आमचा प्रयत्न असतो जेव्हा हे कुटुंब अशा प्रकारचे दृश्य तयार करतात, त्यासाठी इतकं सजावट करतात, कित्येक तास कित्येक दिवस त्यांचे खर्च होतात. मग अशावेळी केजवाशांना ते पाहता यावं किंवा जे कलाप्रेमी लोक आहेत त्यांना ते पाहता यावं यासाठी प्रयत्न रोटरी क्लब ऑफ केज करत आहे. खरं तर स्पर्धेपेक्षा आमचा उद्देश आहे की जे केलेलं काम आहे ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. या उद्देशानं आम्ही खरं तर या ठिकाणी पोचत असतो. ज्यांचे फोन येतात आम्हाला केज शहरातले, त्या सर्वांच्या घरी जाऊन आम्ही चित्रीकरण करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण या ठिकाणची काही दृश्य ऊसतोड कामगाराची बघू शकतोय. तर एक महिला ऊस तोडू शकते आणि ती अगदी वाहतूकसुद्धा करू शकते. अशा प्रकारची महिला सक्षमीकरणाच्या काही विचारांनाही इथं मांडण्याचा प्रयत्न आहे. हा गोठा असा प्रवास महिलेचा, एका महिलेचा प्रवास ऊसतोड कामगारापासून राष्ट्रपतीपर्यंत. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती या देशाच्या, म्हणजे अशा प्रकारची ही थीम या ठिकाणी साकारलेली आहे. आणि आता दरवर्षीप्रमाणे या कुटुंबामध्ये गौरी ज्या साकारलेल्या आहेत त्या अगोदर ती देवाची ओटी भरते मातृत्व जपण्यासाठी. म्हणजे या ठिकाणी डॉक्टर, महिला, त्यानंतर डिझायनर असेल, या वेगवेगळ्या रूपात आता महिला कशी पुढे जाते हे दाखवलेलं आहे. आता या परिवारानं साकारलेले शीन बघूया. आई कुठं काय करते. खरं तर हा प्रश्न नेहमी विचारला जातो. आई कुठं काय करत असे नव्हे तर आई काय करू शकते, अशा प्रकारच्या प्रश्न उत्तरांची ही मालिकाच या ठिकाणी दाखवली. आई सर्वत्र असते. मी हे सर्व करू शकते तरी पण आई कुठं काय करू शकते. अर्थात बाजारात आई असते, ती तर घर बसवते प्रपंचाच्या सुखासाठी, तरी पण आम्हाला विचारलं जातं नारळ विकणारी आई असतानासुद्धा आई कुठं काय करते. तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं राख परिवारानं खरं तर या आईबद्दल या ठिकाणी या देखाव्यातून साकारलेली आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी आईचं अस्तित्व कसं चौकड आहे तरी पण आम्ही हा प्रश्न का करतो, हाच एक प्रश्न आहे. हा आईचा शृंगार आपण बघतोय. वर्क फ्रॉम होम किंवा तुळशीची काडी आहे मोठी गुणकारी, आई मी भाग्यवान उभी तुळस माझ्या दारी. अर्थात हा तुळशीचं दृश्य या ठिकाणी साकारलेलं आहे. आणि आईची ओळख खूप छान दिलेली. आईची ओळख, आई एक बहीण आहे कुणाची तरी, आई एक आत्या आहे, आई बायको आहे, आई काकू आहे, आई मुलगी आहे, आई मामी आहे. अशा प्रकारच्या आईची ओळख ती वर पोचते पतिप्रेमासाठी. तरी पण आई कुठे काय करते. ती दिवसभर न थकता साप्ताहिक सुट्टी न घेता काम करते, अगदी घरी शेतात चौकडं. तरी पण प्रश्न विचारला जातो, आई कुठं काय करते. आपण बघतोय हे सगळे संदेश
आईबद्दल अतिशय सुंदरपणे या ठिकाणी मांडलेले आहेत आणि दर्शविलेले आहेत. खरं तर याला कितीतरी वेळ गेला असेल. अशा प्रकारचं सर्व काही करताना निश्चित याच्यासाठी खूप वेळ लागतो, परंतु वर्षा राख दरवेळेस आपण बघत असतो अशा प्रकारच्या काही थीम ती साकार करते. आता या ठिकाणी आपण बघतोय हा देश हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे. त्यानिमित्तानं ह्या साधू संतांच्या वेगवेगळ्या प्रतिमा वेगवेगळ्या रूपांना या ठिकाणी साकारलेला आहे. गुढीपाडवा भारतीय सण उत्सव. भारत देश हा सण उत्सवप्रिय देश, उत्सवप्रिय राज्य आपण म्हणतो महाराष्ट्र आणि भारत देश. आणि अशा या प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी साकारण्याचा खूप सुंदर प्रयत्न या राग परिवारानं केला आहे. आणि या परिवारातील आहेत गौरी. चांद्रयान अर्थात हे रॉकेट आपण बघतो आहे, चांद्रयान मोहिमा भारत देश सध्या आखतो आहे वेगवेगळ्या. त्याही अगदी मागच्या बॅकग्राऊंडला आपल्याला रॉकेटच्या माध्यमातून देशाच्या अंतराळ प्रगतीचं झलक या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं दाखवलेली. बारकाईनं केलेल्या अनेक गोष्टी आहेत. निसर्गाच्या सानिध्यातील अगदी चिमण्यांची पक्ष्यांची घरटीसुद्धा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे निसर्ग आणि विज्ञान या सगळ्यांचं कसं कॉम्बिनेशन, एकत्रीकरण मात्र तेही अतिशय सुंदर पद्धतीनं केल्याचं आपल्याला दिसतं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण वर्षाशी बोलणार आहोत. नेमकं तिला कशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी किती वेळ लागला आणि कशा प्रकारे तिने हे केलं आहे आपण बघताय. मुद्दाम आम्ही ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत, जी काही उत्सवप्रिय आणि कलाप्रेमी लोक आहेत यांच्यापर्यंत हे संदेश जावेत याच्यासाठी हा प्रयत्न आहे. आणि आता आपल्यासोबत आहे वर्षा राख. खरं तर वर्षा, खूप आम्ही बघितलं सगळं देखावे तू खूप सुंदर पद्धतीने तयार केलेस. तुला याला खूप वेळ बी लागलेला असणार आहे खूप, कारण हे सगळं बनवायला इतक्या बारीक सारीक गोष्टींना त्याला शीर्षक द्यायला वेळ लागला असेल. कशाहून सुचलं तुला हे सगळं? म्हणजे आता रोज आई म्हणजे घरातली सगळे कामं करते, सगळं करते. कुणी आलं की तुम्ही काय करतात काकू, तर काही नाही मी घरीच असते एवढंच सांगायचं काम. आणि अशा महिला भरपूर महिलांचं मी ऐकलेलं, तुम्ही काय करतात का, काही नाही मी घरीच असते. मग असं सांगते तर मग ती दिवसभरात काय काय कामं करते हे मग दाखवायचं होतं सगळ्यांना, की आता सगळ्या महिलाच इथं बघायला येतात, मग तुम्ही काय करू शकतात हे त्यांना दाखवायचं होतं. आणि म्हणजे आता भरपूर लोक म्हणजे असं जेंट्स पण येतात, मग त्यांना पण दाखवून द्यायचं की आई काय करते आणि तुमच्यासाठी ती कुठपर्यंत म्हणजे काय काय काम करू शकते किंवा तुमच्यासाठी किती ती करते. आणि स्वतः ती मात्र नेहमीच म्हणते की मी काय नाही, मी घरीच असते. खूप बरोबर आहे, बरोबर आहे. तर किती वेळ लागला तुला हे सगळं करायला? 5 दिवस कंप्लीट. अच्छा. दिवसभर आणि रात्री 10-11 वाजेपर्यंत. अरे वा. बघूया, बघा किती ध्येयवेडी लोक असतात. दरवर्षी ती खरं तर असे सीन साकार करते आणि आपल्याला पर्यंत आम्ही दाखवायचा प्रयत्न करत असतो. तुझं खूप खूप अभिनंदन अगदी केजवाशांच्या वतीनं. अशाच प्रकारचं, कारण कुठल्याही शहराची संस्कृती अशा लोकांमुळेच पुढे जात असते. एकाचं बघून दुसरे नवीन नवीन सीन तयार करतात, प्रेरणा घेतात. नक्कीच तुझी प्रेरणा केज शहरातील इतरही महिला युवती नक्की घेतील आणि केज शहराचं सांस्कृतिक वैभव पुढे जायला नक्की मदत होईल. या परिवाराचं घरसुद्धा अगदी वृक्षाने वेढलेलं आहे. सगळीकडे कशी झाडी आपल्याला या ठिकाणी दिसते. जसं की आपण कोकणात जाऊन जो आनंद घेतोय तोच आनंद या परिवाराच्या घरी आल्यानंतर आपल्याला मिळतोय.